नमस्कार, मी संतोष शिंदे पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आहे. ते माझं एक नवीन चॅनल घेऊन. चॅनलचं नाव आहे राष्ट्रवाद नॅशनल इश्यू आणि संतोष शिंदे. तर मी फक्त एवढंच म्हणेन की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, जे कंटेंट्स असतील त्याच्यामध्ये, जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये, ते राज्याच्या दृष्टिकोनातून सांगायचा एक प्रयत्न करतो की त्या कंटेंटमध्ये तुम्हाला काय ती राज्याच्या बद्दल माहिती मिळाली पाहिजे. हाच माझा फक्त एक विषय असतो. आणि सध्याच्या घडीला जर आपण बघत असाल तर एक महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले जे आपले सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, सन्माननीय एकनाथजीराव शिंदे, आणि त्याच्या खालोखाल जर त्यांचे अजून 2 उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आणि नंतर राष्ट्रवादीचे सन्माननीय अजितदादा पवार. तर या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये खरंच एक चांगला उपक्रम राबवला आहे आणि खरंच सामान्य जनतेसाठी, लोकांच्या हितासाठी, नागरिकांसाठी त्यांनी खूप चांगल्या योजना नागरिकांसाठी काढलेल्या आहेत. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ह्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्याबद्दल मी तुम्हाला जितकी जास्त माहिती सांगायचा प्रयत्न करतो आहे, ह्या व्हिडिओमार्फत आणि ह्या कंटेंटमार्फत ज्या योजना असतील त्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे, एवढंच माझं फक्त ह्या व्हिडिओमार्फत सांगण्याचा उद्दिष्ट आहे. आपण सगळ्यात पहिलं जर जाणून घेणार असाल तर तुम्ही कोणत्या योजना ज्या सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, सन्माननीय मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री यांच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या योजना ह्या नागरिकांसाठी सध्याच्या घडीला सेतूमध्ये असतील किंवा शाखेमध्ये असतील किंवा अंगणवाडी सेविकांच्या मार्फत असतील आणि तुमचे जे ई पोर्टल असतील किंवा महानगरपालिकेचे पोर्टल असतील, त्या सर्व साईडवरती खूप काही योजना चालू आहेत. मी त्या सगळ्या योजनांची तुम्हाला माहिती देतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर लेक लाडकी योजना, मुलींसाठी 12वी नंतर मोफत शिक्षण, म्हणजे त्यांचं डिग्री होईपर्यंत त्यांचं मोफत शिक्षण, ही एक योजना आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. महिला बचत गट यांना देखील आपण योजनेच्या मार्फत प्रत्येक बचत गटाला 1-1 लाख रुपये सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या हातून आपण देणार आहोत. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना, महिलांसाठी मोफत ST सेवा आहे. हे ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर प्रत्येक महिलेसाठी मोफत अर्धा तिकीट ही ST सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा तर अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्यांना मानधनात वाढ दिली आहे. आरोग्य सेविका आहेत त्यांना मानधनात वाढ, अशा योजना आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री वयश्री योजना आहे. ही योजना जी वयश्री आहे ती महिला आणि पुरुष यांच्या दोघांना आहे. फक्त बाकीच्या योजना प्रामुख्याने महिलांसाठी लक्ष केंद्रित करावं, महिलांना जास्त प्रोत्साहन मिळावं आणि महिला त्यांच्या पायावरती सक्षम उभ्या झाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून महिलांसाठी जास्त योजना केल्यात. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना आहे. याच्यामध्ये वर्षाला एक, जे महाराष्ट्रामध्ये कुठेतरी तुम्ही जे निवडाल तीर्थस्थान, त्या स्थानावर जायला तुम्हाला वर्षाला एकदा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची मर्यादा आहे, त्यांना 30,000 रुपये काहीतरी मानधन त्याच्यामध्ये ठेवलं आहे. त्याची संपूर्ण अजून मला माहिती नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे वय आहे ते आय थिंक 60 वर्षाच्या वरती असलं पाहिजे. त्याच्यानंतर महिला किसान योजना, त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना, अशा अनेक योजना आहेत. लाडका भाऊ योजना ही योजना डायरेक्ट तुम्ही महारोजगार.government.in या साईटवरती तुम्ही जाऊन त्या योजनेचं तुम्ही जे काही माहिती असेल ते माहिती गोळा करू शकता आणि त्याच योजनेमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. या बाकीच्या योजना तुम्ही अंगणवाडीच्या इथे शिवसेना शाखेमध्ये किंवा सेतू कार्यालयामध्ये जाऊन किंवा महानगरपालिकेच्या कुठे दप्तरमध्ये जाऊन तिथे त्या ठिकाणी त्या योजना राबवल्या जातात. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ह्या जितक्या योजना आहेत त्या योजनांची माहितीबद्दल, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना ऑरेंज राशन कार्ड आणि ज्याच्यानंतर तुमचं जे उत्पन्न असेल, वार्षिक उत्पन्न, ते 2.5 लाखाच्या खाली असलं पाहिजे. ह्या असे जे असतील नागरिक त्यांना ह्या योजना लागू होतात. त्याच्यानंतर सर्वसामान्य याच्याप्रमाणे KYC तुमची मागितली जाईल. तुमचं वोटिंग कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचं राशन कार्ड
या सर्व गोष्टी मागितल्या जातील. अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाला 3 मोफत गॅस हे दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर ज्या महिला आहेत त्यांना बचत गट आहेत, जे प्रत्येक बचत गट असे असतात की त्या संदर्भामध्ये 10 महिलांनी मिळून एक बचत गट तयार केलेला असतो. त्या महिलांना महानगरपालिकेमार्फत काहीतरी 20,000 रुपये अनुदान आहे आणि त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून काहीतरी त्यांना 1 लाखाचं अनुदान आहे, म्हणजे 1,20,000 त्यांना अनुदान मिळणार आहे. अशा अनेक योजना आहेत ज्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. तर मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ह्या योजना अगोदरच्या सरकार देखील करू शकलं असतं. अगोदरच्या सरकारने देखील नागरिकांना काहीतरी योजनांच्या मार्फत काहीतरी लाभ देण्याचा प्रयत्न केला असता, पण त्यांनी केलं का? ते नाही, त्यांनी केलं नाही. आणि आत्ता जर मुख्यमंत्री करत असतील, ते सामान्य जनतेमधले मुख्यमंत्री, ते नेहमीच स्वतःला कॉमन मॅन म्हणून समजतात. त्यांचा प्रवास एकदम असं थक्क करणार आहे. सामान्य शाखा प्रमुखापासून ते सन्माननीय मुख्यमंत्री या पदापर्यंत ते जाऊन पोहोचले आहेत. तर त्यांना माहिती आहे की सामान्य माणूस कसा आहे. ते गरिबीच्या दिवसापासून ते श्रीमंतीच्या दिवसापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे त्यांनी तो खूप अनुभव घेतलेला. त्यांना माहिती आहे की खालच्या लेवलला, ग्राउंड बेसला सामान्य व्यक्तीला काय हवं असतं आणि काय नको हवं असतं. त्यांनी ह्या गोष्टींचं तंतोतंत पालन करून ह्या योजनांच्याबद्दल बारकाईने लक्ष देऊन ह्या योजना त्यांनी महाराष्ट्र जनतेसाठी आणलेल्या आहेत. विरोधकांचं काय म्हणणं आहे की विरोधक नुसतं, माझं लास्ट टाइमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्या संदर्भात देखील तो व्हिडिओ होता आणि आज देखील मी व्हिडिओ करतो की त्यांना फक्त विरोधाची भूमिका मांडायची असते, विरोधाचं राजकारण करायचं असतं आणि त्याच्याबद्दल काही ना काही विरोधामध्ये बरगळायचं असतं. त्यांना फक्त एवढंच करायचं. पण जर तुम्ही सामान्य माणसाला जाऊन विचाराल की ह्या योजनेचा काय फायदा आहे, तर आत्ता तुम्ही प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये, प्रत्येक तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन बघा, महिलांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. का गर्दी आहे? कारण की ह्या योजना त्या महिलांपर्यंत पोचल्या आहेत आणि प्रत्येक महिलेला या गोष्टीचा फायदा होत आहे, म्हणून गर्दी आहे ना. तुम्ही आता त्या सरकारवरती निशाणा ठेवता, तुम्ही सरकारला धारेवर धरून नको त्या गोष्टीमधून करून तुम्ही त्यांना विरोध करताय. मग तुम्ही का नाही केल्या ह्या गोष्टी? तुम्ही करायला पाहिजे होत्या ह्या गोष्टी. तुमच्याने होत नाही, जर कोणी करत असेल तुम्ही त्याला करायला देत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर नागरिकांना, जर गरिबांना, जर घरचे जे घरेलू महिला, ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत, त्यांना जर काही गोष्टी मिळत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय? जो सामान्य मुख्यमंत्री आहे तो लोकांना नेहमीच सांगत असतो की मी कॉमन मॅन आहे, मी सामान्य मॅन आहे, मी सामान्य माणूस आहे आणि माझ्या मार्फत जर तुमचं काही भलं होत असेल तर त्यांनी ते करून घ्यावं. मी या महाराष्ट्रातील जनतेला या व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे की खरोखरच आपले जे मुख्यमंत्री आहेत ते खरंच जनतेची बाजू मांडणारे मुख्यमंत्री, आणि त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 14 की 15 योजना ही जनतेसाठीच फक्त राबवल्या आहेत. त्या सर्व योजना हे तुमच्या सामान्य नागरिकांना त्याचा लाभ घ्यावा म्हणून या योजना आणलेल्या आहेत. आणि आपण जनतेने देखील या गोष्टींचं भान ठेवावं आणि या योजनेच्या मार्फत जे काही लाभ असतील ते लाभ घ्याव्यात. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला एक सांगतो की सध्या तरी विधानसभेमध्ये राम कदम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा. त्याच्यामध्ये राम कदम यांचं काहीतरी संभाषण आहे, ते संभाषण देखील तुम्ही ऐका. अनेक मीम्स असतील, अनेक गोष्टी असतील, अनेक रील्स असतील ज्या मुख्यमंत्री साहेबांनी ज्या योजना काढल्यात त्यांच्या विरोधामध्ये असतील, त्यांच्या फेवरमध्ये असतील, पण त्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही बारकाईने लक्ष करा. खरंच मी एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की या जितक्या योजना आहेत या तुमच्या भल्यासाठी केलेल्या योजना आहेत. याचा तुम्ही फायदा घ्या, याचा तुम्ही लाभ घ्या आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना तुम्ही आशीर्वाद द्या, एवढंच तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद.